मला टक्कर देण्यासाठी। तर याच्या अगोदर पण इलेक्शन लढलेले आहेत, प्रत्येक पक्ष अलग अलग लढलेला आहे। त्यावेळेस शिवसेनेची सीट ही आपली खासदार निवडून आलेला, तर त्याच्यामुळे आम्हाला आव्हान वाटत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या ज्यांनी आदिवासींना रोजगार देत आहोत, परंतु त्यांनी काय रोजगार दिला? गेल्या 6 महिन्यापासून MRGSचा प्रश्न आहे। 6 महिन्यापासून आमची लोक गरीब जनता काम करत आहे। तुम्ही स्वतः एक भारती कांबळे म्हणून लोकसभेचे उमेदवार आहेत असं समजून तुम्ही माझा प्रचार घराघरात करा। नाही, जल जीवन मिशनची योजना आणली, परंतु ते जल जीवन मिशनचे फक्त पाईप टाकून ठेवलेले आहेत, पाण्याचा स्रोत नाही आहे, तरी सुद्धा टाके बांधून ठेवलेत। विरासारख्या ठिकाणी 69 गावांमध्ये टाके बांधलेले आहेत। पण येत्या काही दिवसांवर आगामी लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत, तर सर्वत्र तयारी गुंजते आहे। पण पालघर जिल्हा ज्याच्याकडे सगळ्यांचीच आता नजर लागलेली आहे, जो मुंबईच्या अगदी जवळच आहे, त्यामुळे पालघर जिल्ह्याकडे सध्या सगळ्यांची नजर आहे। परंतु पालघर जिल्ह्यामध्ये एकच नाव गुंजतंय, ते म्हणजे भारती कांबळे। कारण महाविकास आघाडीने त्यांची महिला उमेदवार जी आहे ती जाहीर केली, आणि जर भारती कांबळे जिंकतात तर पालघरला पहिली आदिवासी महिला खासदार मिळणार आहे। ही एक कौतुकाची गोष्ट आहे, कारण आता कुठेतरी दिल्लीमध्ये महिला आदिवासी जे आहेत खासदार आहेत त्यांचा आवाज इथे गुंजणार आहे। मॅडम नमस्कार। सर्वप्रथम आज आपण इथे पालघरमध्ये उपस्थित आहोत, मॅडमच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहोत, त्यांच्याशी थेट काही संवाद साधणार आहोत। कारण असे अनेक प्रश्न आहेत जे लोकांना पडलेले आहेत, लोकांना हा प्रवास जो आहे तो कुठेतरी माहिती करून घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम महिला म्हणून तुमचं योगदान जे आहे पालघर जिल्ह्यामध्ये यापूर्वी जिल्हा परिषदच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात राहिलेलं आहे, कसं संघर्ष होता? एक जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष, त्यानंतर आता थेट खासदारकीचा उमेदवार, काय वाटलं? अपेक्षा होती की थेट खासदारकीची उमेदवारी मिळेल? नाही, बघा, माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा माझी उमेदवारी जाहीर केली त्याच्या अगोदर मला त्यांनी फोन केला फक्त 15 मिनिटं अगोदर की मॅडम असा असा विषय आहे आणि तुम्ही लढणार ना? तर मी सांगितलं साहेब तुमचा आशीर्वाद असेल तर मी नक्कीच लढेन। असं मला खासदारकी ही अपेक्षितच नव्हती, कारण की मी आमदारकीसाठी इच्छुक होते, तर त्याच्यामुळे मला खासदारकी भेटेल असं माझ्या ध्यानातही नव्हतं। परंतु आमच्या पक्षप्रमुखाचा आशीर्वाद म्हणून आम्ही ही खासदारकी लढवणार आणि जिंकणारही आहोत। कारण का पालघर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जी सामान्य जनता आहे ती उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे, तर त्याच्यामुळे आम्ही ही निवडणूक नक्कीच जिंकू। मॅडम तुमचं नाव घोषित झालं आणि कुठेतरी जे इतर उमेदवार इच्छुक होते त्यांची एक विरोधाची लाट तयार झाली आणि त्यानंतर उमेदवार घोषितच होत नाही आहेत। पण तुमच्या समोर आव्हान म्हणून बहुजन विकास आघाडी जो इतका मोठा पक्ष आहे, पालघरमध्ये त्यांचं वर्चस्व आहे, महायुती जो देशाचा इतका मोठा पक्ष आहे, त्यामध्ये सर्वच मोठे पक्ष आहेत, आव्हान कोण जास्त मोठं वाटतं, बहुजन विकास आघाडी की महायुती? बघा, आम्हाला तर आव्हान कोणाचंच वाटत नाही, कारण का ह्याच्या अगोदर आमचाच पक्षाचा खासदार होता निवडून आलेला, तर त्याच्यामुळे आम्हाला आव्हान वाटत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असताना महिला म्हणून जेव्हा काम केलं तर खरोखरच मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोरोना काळात होते, तरी पण दैवकृपेने का होईना की मला समाजसेवा करण्याची संधी मिळाली, सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, तर त्याच्यामुळे इथेची जनता आहे ना त्यांना भारती कांबळे ही घराघरात पोहोचलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त असं परिश्रम करावं लागत नाही आहे। आम्ही फक्त आता सध्या आमच्या पदाधिकारी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्याचा कार्यक्रम आखलेला आहे जो करत आहोत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण का 30 लोक माझी प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावरती घेऊन प्रचार करणार आहेत, तर त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही कुठल्याच पक्षाचं आव्हान आहे असं वाटत नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत राहून लढत आहोत। मॅडम एक पाण्याचा प्रश्न जो आहे पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावतोय, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पालघर हा आदिवासी जिल्हा आहे, अनेक प्रश्न आहेत, वाढवण बंदर सोडलं तरी भरपूर प्रश्न आहेत, कशा प्रकारे आदिवासींसाठी तुम्ही लढणार आहात? कारण या समाजाकडे कुठेतरी अजूनही दुर्लक्ष केलं जात आहे, देश पातळीवर तरी अजूनही हा दुर्लक्षित समाज आहे, तर काय करणार आहात त्यासाठी? बघा, पालघर हा सागरी, डोंगरी आणि नागरी या 3 विभागामध्ये विभागलेला जिल्हा आहे। आमचे जे डोंगरीचे विषय आहेत की आमच्या आदिवासी लोकांच्या ज्या जमिनी आहेत त्यांचे सातबारे आहेत किंवा वनपट्टे आहेत ते हिसकावून घेण्याचा आता शासन प्रयत्न करत आहे, तर त्याच्यामुळे आम्ही ह्या जनतेच्या पाठीशी आहोत, कारण का माझे आदिवासी बांधव आहेत हे या जिल्ह्याचे किंवा ह्या इथेचे प्रथम नागरिक आहेत आणि त्यांचा अधिकार आहे वनपट्टा असणं वगैरे, तर त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत। आमच्या आदिवासींसाठी आमची मुलं जी शिक्षण घेत आहेत तर त्याच्यासाठी कुठेतरी एक मेडिकल कॉलेज असावं। जव्हारसारख्या ठिकाणी याच्यापूर्वी मेडिकल कॉलेज बनवण्याची घोषणा केलेली आहे, परंतु ती कागदोपत्रीच आहे।
आहे. तर ती त्या मेडिकल कॉलेजसाठी आम्ही केंद्रामध्ये आवाज उठवणार आहोत की आमची आदिवासींची मुलं त्या कॉलेजमध्ये फ्री ऑफ चार्ज किंवा कमी फीमध्ये शिकली पाहिजेत, म्हणून आम्ही त्या मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर दळणवळणाचा जो एक गॅप झालेला आहे की कुठेतरी आम्ही बघतो की दवाखान्यात नेताना डोळीतनं लोकांना न्यावं लागतं वगैरे, किंवा नदी पार करताना त्यांना पोहत नदी पार करावी लागते. तर त्यांच्यासाठी कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याचं आम्ही काम करणार आहोत. त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केंद्र शासन म्हणत आहेत की आम्ही आदिवासींना रोजगार देत आहोत, परंतु त्यांनी काय रोजगार दिला? गेल्या 6 महिन्यापासून MRGSचा प्रश्न आहे. 6 महिन्यापासून आमची लोक गरीब जनता काम करत आहे, परंतु 6 महिन्यापासून त्यांना त्यांचा मोबदला दिला गेलेला नाही. त्याच्यामुळे त्यांना स्थलांतरित व्हावं लागत आहे. म्हणजे केंद्र सरकार करत काय आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे सुशिक्षित बेरोजगार आहेत. पेसाच्या नावाखाली फक्त एक घोषणा केली गेली की पालघर जिल्हा हा पेसा जिल्हा आहे, परंतु पेसाच्या काहीच सुविधा ह्या पालघर जिल्ह्याला उपलब्ध झालेल्या नाहीत तिथेच्या नागरिकांना. तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आता डोंगरी झाल्यानंतर आम्ही शहरी भागाकडे येतो. विरार, वसई, पालघर जसा भाग आहे त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे जो इतक्या वर्षापासून भेडसावत आहे की ह्या जिल्ह्यामध्ये मोठमोठी धरणं आहेत, ती चांगल्या पद्धतीने विकसित केली तर इथेच्या जनतेला पुरेसं पाणी मिळणार आहे. परंतु आताच्या सरकारने आतापर्यंत हे काही केलं नाही. म्हणजे पाण्याचं काहीच नियोजन नाही. जल जीवन मिशनची योजना आणली, परंतु ते जल जीवन मिशनचे फक्त पाईप टाकून ठेवलेले आहेत. पाण्याचं स्रोत नाही आहे तरी सुद्धा टाके बांधून ठेवलेत. विरारसारख्या ठिकाणी 69 गावांमध्ये टाके बांधलेले आहेत, परंतु आजपर्यंत त्यांच्या इथे एक थेंबही पाणी आलेला नाही. आता तुम्ही बघितलं तर सागरी किनारपट्टी आहे जी अर्नाळ्यापासून आमची झाईपर्यंत लागलेली आहे. तिथेच्या लोकांनी जे शहरीकरण झाल्यामुळे खाडीमध्ये भराव करून बिल्डिंगी बांधलेल्या असल्यामुळे तिथे जे पाणी समुद्राच्या गोटावरची जी गावं आहेत ती पाणी गावामध्ये येतं आणि घरांमध्ये पाणी जातं, परंतु तिथे वॉटर लॉकिंग सिस्टम केलेली नाही आहे. त्याच्यासाठी प्रयत्नशील राहू. असे शहरी भागामध्ये गटर आहे, पाणी आहे, रस्ते आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यासाठी आम्ही केंद्रामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न नक्की करू. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॅडम की आरोग्याचा मुद्दा पालघरमध्ये सगळ्यात मोठा आहे. अद्यापही हॉस्पिटल होणार असं आश्वासन अनेकदा देण्यात आलं. हॉस्पिटल झालं नाही, टाक्या बांधण्यात आल्या, त्याचं उद्घाटनही झालं, पण पाणी लोकांच्या घरात येत नाही आहे. तर त्यावर कसा आवाज उठवाल? कारण याच्या पूर्वीच्या सरकारने अनेक आश्वासनं दिली. जेव्हा पाणी भरतं तेव्हा तिकडे येऊन खासदार पाहणी करत होते, परंतु त्यांच्याकडून काही ठोस पावलं उचलली गेली नाही आहेत. बघा, आता पण मी तुम्हाला आजचाच किस्सा सांगितले. मला सकाळ एक फोन आला की एक प्रेग्नेंट बाई होती, तिचं बच्चू कमी वजनाचं असल्यामुळे तिला इथेच्या हॉस्पिटलमधून सांगितलं की तुम्ही सेल्वास ठिकाणी स्थलांतरित व्हा. म्हणजे आज आपल्या जिल्ह्यामध्ये आरोग्याचा इतका भीषण प्रश्न आहे की आपल्या इथेच्या लोकांना सेल्वासारख्या किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागत आहे, स्थलांतरित व्हावं लागत आहे, तिथे उपचारासाठी जावं लागत आहे. कधी कधी अशी अवस्था येते की रस्त्यामध्येच आपल्या ह्याचा मृत्यू होतो किंवा प्रेग्नेंट बाई असते तिचं रस्त्यातच डिलिव्हरी होऊन जाते. अशा सिच्युएशनमध्ये आतापर्यंतच्या सरकारने, केंद्र सरकारने, ह्या BJP सरकारने पालघर जिल्ह्यात असं एक सुसज्ज हॉस्पिटलसुद्धा निर्माण केले नाही, जे आम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये निर्माण करायचं आहे. ज्यावेळेस मी केंद्रामध्ये जाईन तर सगळ्यात पहिला माझा जो प्रश्न असेल तर ह्या पालघर जिल्ह्यासाठी एक सुसज्ज हॉस्पिटल निर्माण करणं, ह्या जिल्ह्यासाठी पाण्याची व्यवस्था करणं, ह्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज निर्माण करणं, ह्या जिल्ह्यातील लोक जी मुंबईसारख्याच ठिकाणी रोज शिक्षणासाठी किंवा कामाच्या निमित्ताने जात आहेत, आत्तापर्यंत ज्या लोकल चालत आहेत त्या फक्त 12 डब्याच्या लोकल चालत आहेत, त्या 15 डब्याच्या कशा कन्वर्ट करता येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. इथे ज्या लोक फास्ट ट्रेन चालत आहेत एक्सप्रेसवे, त्यांना बोईसर किंवा पालघरसारख्या ठिकाणी थांबा दिला जात नाही. तर त्याच्यामुळे काही लोक आहेत ती जॉबला जाताना उशिराने पोहोचतात किंवा साईडला गाडी काढली जाते केवा रोड सारख्या ठिकाणी किंवा बोईसर सारख्या ठिकाणी. तर त्याच्यामुळे त्यांचं जॉबला जाताना कधी लेट हे लागतं तर कधी त्यांना कामावरनं रिटर्न यावं लागतं. अशा वेळेस एक्सप्रेसवे ज्या ट्रेन आहेत त्यांना पालघर बोईसरमध्ये थांबा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. त्यानंतर ज्या ट्रेन लोकल चालत आहेत त्या 1-1 तासानंतर चालत आहे, त्या अर्धा तासात कशा चालतील? जे डहाणू ते बोरिवलीपर्यंत ते चालायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला करायच्या आहेत. एक वृद्ध होते, त्यांनी असं म्हटलं होतं आपल्या बाईटमध्ये, अगदी आमच्या चॅनलवर त्यांनी बाईट दिली होती. ते म्हणाले होते की गुजरातला प्रकल्प नेण्यासाठी पालघर जिल्हा हा मोठा हर्डल बनत आहे केंद्र सरकारसाठी, त्यामुळे कुठेतरी या जिल्ह्याला संपवायचा प्रयत्न सुरू आहे. आणि ह्याच्यामध्ये जर शिवसेनेची उद्धव ठाकरे यांची जागा इथे येतेच, महिला खासदार मिळतात, तर पालघर जिल्ह्याला तुम्हाला वाचवण्याची एक मोठी संधी
असेल तर कसं वाचवाल? कारण तुमच्या पुढे जे आहेत ते कुठेतरी महायुती आणि बहुजन विकास आघाडीसारखे पक्ष असणार आहेत. बघा, केंद्राचे नवीन खूप मोठे प्रोजेक्ट येतात, पण जे चांगले प्रोजेक्ट आहेत ते गुजरातला हलवले जातात आणि जे विनाशकारी प्रोजेक्ट आहेत ते पालघर जिल्ह्यावरती किंवा महाराष्ट्रावरती लादले जातात. असाच एक विनाशकारी प्रोजेक्ट जो आहे वाढवण बंदर, जो पालघर जिल्ह्यावरती लादला गेलेला आहे. कारण का हे वाढवण बंदर ज्या ठिकाणी होत आहे तिथेच ज्या प्रभू रामचंद्राच्या नावाने ही BJP सरकार मतं मागत आहे, तिथेच त्या शंखोदरच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या वडिलांचे दशरथांचे पिंडदान झालेलं आहे. अशा ठिकाणी हे वाढवण बंदर बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा विनाशकारी प्रोजेक्ट, त्याच्या आजूबाजूला 3 and 4 सारखा एक प्रोजेक्ट आहे, त्याच्याच बाजूला अणुशक्ती केंद्र आहे. उद्या भविष्यामध्ये काही अनुचित घटना घडली तर पालघरचा बराचसा भाग त्याच्यामध्ये नष्ट होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हा असा विनाशकारी जो बंदर लागलेला आहे वाढवण बंदर, हे ह्या जिल्ह्यातनं हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. कारण का आमचा एकच नारा आहे, एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द. तुम्हाला एक आता अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. वसई तालुका जो आहे तो गेम चेंजर आहे पालघरमध्ये, आणि वसई तालुक्यामध्ये 2 मोठे पक्ष त्यांचे उमेदवार तुमची वाट बघत आहेत. तर कसं सांगाल की आता हे चॅलेंजिंग असणार आहे का? म्हणजे कशा प्रकारे? कारण तुम्ही मागच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतात की कदाचित माझ्या थोडंसं उमेदवार मिळत नाही आहे म्हणून ते घोषित होत नाही आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? बघा, आज माझी उमेदवारी जाहीर होऊन कमीत कमी 20 ते 25 दिवस झालेले आहेत, परंतु विरोधकांनी आजही उमेदवार जाहीर केलेला नाही आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटते की त्यांच्याकडे माझ्या तोडीस तोड असा उमेदवार नाही आहे म्हणून ते जाहीर करत नाही आहेत. आणि राहिली गोष्ट मला टक्कर देण्यासाठी, तर याच्या अगोदर पण इलेक्शन लढलेले आहेत, प्रत्येक पक्ष अलग लढलेला आहे. त्यावेळेस शिवसेनेची सीट ही आपली खासदार निवडून आलेले होते आणि त्यांचे पडलेले होते. तर त्याच्यामुळे आम्हाला असं काहीच वाटत नाही की ते आम्हाला टक्कर देण्यासाठी काही करतील किंवा काय. जर त्यांना टक्कर द्यायची असते तर आतापर्यंत त्यांनी उमेदवार जाहीर केला असता. अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही, याचाच अर्थ माझ्या तोडीस तोड उमेदवार त्यांच्याकडे नाही आहे. प्रचाराचं पुढचं नियोजन कसं असणार आहे? म्हणजे आता तुम्ही हळूहळू एरियाज कव्हर करायला सुरुवात केली आहे, पुढचं नियोजन कसं असणार आहे? बघा, लोकसभेची निवडणूक आहे, त्याच्यामुळे उमेदवार हा घराघरात पोहोचू शकत नाही. म्हणून आम्ही महाविकास आघाडीचे जे पण पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, त्याच्यासोबत जे घटक पक्ष आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटणं, त्यांना विनंती करणं की बाबा मी घराघरात पोहोचू शकत नाही, म्हणून तुम्ही स्वतः एक भारती कांबळे म्हणून लोकसभेचे उमेदवार आहेत असं समजून तुम्ही माझा प्रचार घराघरात करा आणि त्यांच्या खांद्यावर धुरा ठेवून आम्ही हे प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्याच्यामुळे मला म्हणजे माहिती आहे की ह्या माझ्या लढाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्या माझ्यासोबत राहून मला सपोर्ट करतील आणि विजयाची धुरा तेच हातात घेऊन पुढे चालतील असा मला विश्वास आहे. तर त्याच्यामुळे मी ह्यांना सगळ्यांनाच प्रत्येक वेळेस विनंती करत असते आणि आमच्या महिला भगिनी पण जेव्हा प्रचारात जातात तेव्हा सांगतात की मी म्हणजे भारती कांबळे आहे आणि मी म्हणजेच खासदारकीची उमेदवार आहे. तर त्याच्यामुळे मी त्यांचं सगळ्यांचा आभार व्यक्त करते इथे. धन्यवाद मॅडम. समाजातला सगळ्यात सक्षम गट म्हणजे महिलांच्या हाती जेव्हा धुरा येतात तेव्हा देशाचा विकास, त्या परिसराचा विकास, त्या समाजाचा विकास हा निश्चित असतो. पालघर जिल्ह्यामध्ये जर भारती कांबळे जिंकतात तर एक कुठेतरी इतिहास पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. उद्धव ठाकरे यांनी एक महिला उमेदवार दिल्यानंतर एक महिला खासदार, एक आदिवासी महिला खासदार पालघरमधून थेट केंद्रामध्ये गाजणार आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता इतर जे घटक पक्ष आहेत ते त्यांच्यासोबत आहेत. प्रचार सुरू झालेला आहे आणि इतर कोणी उमेदवार घोषित झाली नसल्यामुळे गेल्या 25 दिवसापासून एकच नाव पालघर जिल्ह्यामध्ये दुमदुमतंय, ते म्हणजे भारती कांबळे. प्रत्येक महिला स्वतःला त्यांच्यामध्ये पाहत आहेत. भारती कांबळे या प्रत्येक महिलेमध्ये कुठेतरी पाहायला मिळत आहेत आणि असाच एक प्रचार आता पालघरमध्ये सुरू झाला आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचा संघर्ष जाणून घेतला आणि जाणून घेतलं की पालघर जिल्ह्याचा विकास एक महिलाच्या हाताने कसा होणार आहे. धन्यवाद.